ते बकऱ्याच्या मटणाच्या दुकानामध्ये एक बकऱ्याची मुंडी सकाळी जिवंत बकरा कापतो, दुसरा त्याची सालटी काढतो, तिसरा त्याचे वाटे करतो, चौथा पीस मोठे पाहिजेत का बारीक विचारून काळ्या पिशवीत घालून तुमच्या हातात देतो. त्या कंपोनंट्स मधला एक तो बुवा आहे, पहिला काढणारा नेता आहे बकऱ्याचा. नंतर शेवटचे वाटे काढून म्हणजे हे पोलीस आणि ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे तो चौथा आहे. ते हे जे सगळे मटणाच्या दुकानात रविवारी सकाळी तुला उभे दिसतात, म्हणजे मांसाहारी लोकांना हे नीट कळू शकेल मी जर काय म्हणतोय ते. तर तसं तू जर म्हणशील की बकरा कापणारा जो मनुष्य आहे आणि आपल्याला काळ्या पिशवीमध्ये बकऱ्याचे वाटे देतो, त्यांच्या दोघांमध्ये संगनमत आहे का, तर त्याचं उत्तर मी काय सांगतो तुला. अरे ते सगळे म्हणूनच ते बकऱ्याचं दुकान चालवत आहेत मटणाचं. इथे फक्त फरक एवढाच की तो बकरा आपण. महाराष्ट्रामध्ये मंत्री बुवांकडे जात आहेत, बुवा रेड्यांकडे जात आहेत, रेडे आत्महत्या करत आहेत. नागरिकांना बीइंग मध्ये जगतात, त्यांना डुईंगचा आनंद नाही. तर पाकिस्तान हा भारताचा प्रॉब्लेम नसून भारत हा भारताचा प्रॉब्लेम. क्या बात. 2014 पासून बाबा बंगालींचं राज्य आलंय. तुरंत मिले, वशीकरण, शीघ्रवीर्य पतन अशा टाईपचं सगळं चाललेलं आहे. पूर्वी लोक वर्तमानपत्र वाचून आपलं मत बनवायचे, आता मत बनवतात आणि त्याला सपोर्टिंग स्टोरी शोधतात आणि मग त्या पद्धतीने आपली वाटचाल किंवा आपली मतं प्रदर्शन करतात. तसं नाही आहे. सपोर्टिंग स्टोऱ्या पण व्हॉट्सअपवर येतात. तुमचं मत ठरवा, तुम्हाला सपोर्टिंग स्टोरी आम्ही पुरवू, अशा एजन्सीज आहेत. तुझं मत काय आहे, तू हिंदुत्ववादी आहेस तर तुला सपोर्टिंग स्टोऱ्या पुरवणारा एक हा व्हॉट्सअप ग्रुप असतो. तू मध्यम मार्गी आहेस, तुला व्हॉट्सअप स्टोऱ्या मिळतात. तू डावा आहेस, तुझा कल डावा आहे तर तुला तशा स्टोऱ्या मिळतात. त्यामुळे सपोर्टिंग स्टोऱ्या तुम्हाला व्हॉट्सअपवरच मिळतात. आज गांधी परत आले तर काय वाटतं तुम्हाला? काय नाही करू शकत. गांधी आहेत त्यांनाच जमत नाहीये. देश वाचवण्याचा ते अथक प्रयत्न करतात. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांना ऐकणारे लोक होते. आज गोडसेंचं ऐकणारे लोक आहेत. भारताचं जर रिपोर्ट कार्ड द्यायचं झालं आज, तर कोणत्या विषयात तुम्ही पहिलं नापास कराल त्यांना? स्वातंत्र्य. आता काल मोदींना जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाली आणि सगळ्यांनी सांगितलं की पत्रकार परिषद घेतली नाही वगैरे वगैरे, पण त्यांना एक प्रश्न विचारायचा झाला तर तुम्ही कोणता विचाराल? कधी राजीनामा द्या. मूर्खपणा म्हणजे शहाणपणा आणि बुवाबाजी म्हणजे विज्ञान, असं जे जॉर्ज ऑरवेलच्या 1984 मध्ये जे वेगळ्या प्रकारे म्हटलेलं आहे ना, तसं आत्ता हे दशकात आहे. म्हणजे तुला डोळ्यासमोर दिसतोय हा खोटा बोलतोय, हेच खरे. हा तुम्ही बघताय की हा मनुष्य अचाट भोगी आहे, तपस्वी आहे. अरे काय, त्याला एक अदृश्य दशक पण म्हटलंच पाहिजे. डिग्र्या अदृश्य झाल्या, शिक्षक अदृश्य झाले, सहाय्यक सहाध्यायी अदृश्य झाले. जग आपोआप बदलतं नेहमीच. म्हणजे उद्या सकाळ व्हावी म्हणून मी काय करावं असं विचारण्यासारखं आहे. तू काही करू नको बाळा, तू झोप. पण सरकारला कोणता प्रश्न विचारायला हवा? मग प्रश्न तर विचारायला हवा की बाबा तुम्ही काय चुकताय की काय, कोणता प्रश्न विचार. आपण सरकारला हे विचारलं पाहिजे की आपण जी जनता निवडतात ती एवढी नालायक का आहे. कधी नव्हतं असं नाही, कायमच होतं. माझ्या दृष्टीने कोणताही बुवा कोणत्याही युगातला हा शोषकच असतो. मंदिराच्या पिंडीच्या बाहेर उभा असलेला पुजारी कितीही कळकट्ट असला आणि मनाने आणि जाणीवानी रोगट असला तरी पिंडीमुळे त्याला जे सामर्थ्य प्राप्त होतं त्याच्या बळावर तो गुरुजी बनतो, बरोबर ना. तर त्यामुळे धर्मगुरू ही फ्रॉड अवस्था आहे. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुमच्या खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा राजू परुळेकर सर आपल्या भेटीला आलेत. नमस्कार राजूजी. तुमचं पुन्हा एकदा मी इसाब निधीमध्ये खूप मनापासून स्वागत करतो. तर पहिला प्रश्न, आपण खिशाने गरीब होत आहोत की विचाराने गरीब होत आहोत असं वाटतं? दोन्हीने होतंय.
म्हणजे महाराष्ट्र खिशाने म्हणजे मराठी माणूस खिशाने गरीब होतो आणि विचाराने होतो. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं बघशील किंवा मुंबई सोडली आणि ग्रामीण महाराष्ट्राकडे गेल्यावर अशी परिस्थिती दिसते की 71च्या दुष्काळानंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच येते आहे. आणि विचारांचं म्हणशील तर कुठच्या पिढीमध्ये असं होतं की तरुणपणी हिंदू मुलं मशिदीसमोर जाऊन जय श्रीराम म्हणायची उघडे होऊन. अशी वेळ कधीच आली नव्हती महाराष्ट्रात. किंवा मटणाच्या विरुद्ध आंदोलन म्हणजे हे काय मुद्दाच नाही आहे. हा महाराष्ट्र हा सर्व प्रकारच्या डायव्हर्सिटीजना पचवणारा प्रदेश होता. ते राहिलेलं नाही. बहुजनवादाचा अस्त झालेला आहे आणि बहुजन नेत्यामुळेच झाला आहे तो, कारण तेच ब्राह्मणवादाच्या वळचणीला गेले. त्यामुळे महाराष्ट्राचा खिसा मन डोकं सगळं हलकं आहे अशा स्थितीला आपण आहोत. सो बॅड इट इज की महाराष्ट्रामध्ये मंत्री बुवांकडे जात आहेत, बुवा रेड्यांकडे जात आहेत, रेडे आत्महत्या करत आहेत कारण ते दोघे म्हणून त्याचा बळी देत आहेत. या प्रकारच्या अंधश्रद्धाळू महाराष्ट्राला मी पहिल्यांदाच बघतोय माझ्या आयुष्यात. इतकं छोट्या माणसाला छोटा बुवा आहे, मोठ्या माणसाला मोठा बुवा आहे, छोट्या माणसाला गढूळ पाणी आहे, मोठ्या माणसाला उष्णोजल आहे. अशा रीतीने महाराष्ट्रामध्ये बुवांच्या लायकीप्रमाणे म्हणजे लोकांच्या लायकीप्रमाणे बुवांची विभागणी झाली. एवढा असत्यमय महाराष्ट्र मी माझ्या म्हणजे मी जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत कळायला लागलं, पाहायला नाही. लोकांना सिलेंडर महाग झाल्याचा राग येत नाही हल्ली, पण लोकांना सोशल मीडियाचा एखाद्या गोष्टीचा जास्त राग येतो असं वाटतंय का तुम्हाला? हां, म्हणजे धार्मिक भावना दुखावतात. कुठच्या स्वामीवर टीका केली की लोक तर रागावतात. महाग स्वेट सिलेंडर, पेट्रोल, जीवनावश्यक वस्तू, जगणं मरणं सगळं महाग झालेलंच आहे आणि रोज होतं आहे. त्याच्याबद्दल लोकांना अजिबात राग येत नाही, तो काय हरकत नाही म्हणतात. पण स्वामींना बोलायचं नाही काय, म्हणजे स्वामी म्हणजे एक एक्स स्वामी नव्हे, एक्स वाय कुठचेही, श्री श्री सद्गुरू बापू कोणी म्हणजे माताजी यातल्या कुठच्याही ह्याला. भारत अख्खा एकदा अब्दुल टाईट करण्याच्या प्रोजेक्टमध्ये लागलेला आहे आणि त्या प्रोजेक्टचा महाराष्ट्र हा एक कंपोनंट झाला आहे. हे इतकं दुःखद आहे की महाराष्ट्र असा नव्हता पूर्वी. पण ह्याच्यामध्ये संपूर्ण नागरिक हे फक्त प्रेक्षक म्हणून जगतायत का? हो, प्रेक्षकच आहेत. नागरिकांना काही करण्याची मुभाच नाही, डुअर नाही आहेत नागरिक. नागरिकांना बीइंगमध्ये जगत आहेत, त्यांना डुईंगचा आनंद नाही. डुईंगचा आनंद फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. ह्याला कारण लोकांना भविष्याची चिंता कमी आणि इतिहासाची जास्त आहे असं वाटतं का? नाही, भविष्याची चिंता जास्ती आहे, पण त्याची उत्तरं इतिहासात शोधतात लोक. असं नाही आहे की भविष्याची चिंता नाही. भविष्याची चिंता भविष्यात वर्तमानात मिळते हे त्यांना कळत नाही. भविष्याची चिंता ते इतिहासात करतायत. म्हणजे कसं की आज जर महागाई झाली, काही त्रास झालेला आहे किंवा राजकीय निर्णयांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होत आहे, तर त्याची उत्तरं कुठच्या तरी नेत्यामध्ये, जुन्या राजामध्ये, सेनापतीमध्ये शोधत आहेत. आणि 1716 का 1732 यावरनं वाद करायला लोकांना सुरसुरी जास्त येते. एक 2026 का 2027 यावर त्यांना काय पडलेली नाही. हे अजब आहे, पण हे खरं आहे. पण मग तो माणूस शांत झालाय की ॲक्च्युली थकलाय? थकलाय. शांत कसला होतोय? थोड्या दिवसांनी शांत होईल. थकलाय तो आता. प्रश्न विचारणारी जी पिढी आहे ती आता फॉरवर्ड करणारी पिढी म्हणून वाटायला लागली असं वाटतंय का तुम्हाला? प्रश्न विचार करणारी पिढी नसते, प्रश्न विचार करणारी माणसं असतात.
म्हणजे ज्या समाजामध्ये किंवा समाज असतो त्यातल्या सगळ्याच पिढ्या प्रश्न विचारणाऱ्या असतात किंवा नसतात. तर फॉरवर्ड करणं हा मुद्दा नाही आहे. मला असं वाटतं की प्रश्न विचारण्याकरता वातावरण लागतं. ते वरून खाली पर्कोलेट होतं. ते नाही आहे आत्ता. देशात नाही आहे, राज्यात नाही. प्रश्न विचार करणारा तुम्ही सरळ उचलून तुरुंगातच टाकलं तर कसा विचारणार तो प्रश्न? किंवा तो विचारत असलेले प्रश्न कैद्यांना सोडून कोणाला ऐकू येणार? म्हणजे मध्यंतरी एका भीमा कोरेगावमधले एक मोठे लेखक कैदी झाले होते. ते बाहेर आले तेव्हा त्यांना एक पत्रकार मैत्रीण आमची तिने विचारलं की कसं वाटतं आता? ते म्हटले छोट्या जेलमधनं मोठ्या जेलमध्ये आल्यासारखं वाटतं. पण लोकांना घरातील प्रश्न कमी आणि पाकिस्तान हा मोठा विषय वाटतो खूप वेळेला हल्ली. असं का झालंय? मग ते पहिल्यापासून समाजातला एक वर्ग आहे तो कायम हे करत आलेला आहे. आत्ता असं झालं की त्या वर्गाच्या हातात सत्ता आहे त्यामुळे सगळ्यांना तसा प्रश्न पडाला. तर पाकिस्तान हा भारताचा प्रॉब्लेम नसून भारत हा भारताचा प्रॉब्लेम आहे. क्या बात आहे. पाकिस्तानचा प्रॉब्लेम आहे. आणि पाकिस्तानचा चीन मित्र आहे आणि भारताचा कोणीच मित्र नाही. ही खरे प्रॉब्लेम्स आहेत. पण हे समजावणारा नेता लागतो ना. तर नेहरूनंतर आपण 2014 पर्यंत वेगवेगळे पंतप्रधान पाहिले. नेहरू हे द्रष्टे पुरुष होते. 2014 पासून बाबा बंगालींचं राज्य आलंय. तुरंत मिले, वशीकरण, शीघ्रवीर्यपतन अशा टाईपचं सगळं चाललेलं आहे. तर त्यामुळे अशा क्वॅक्सकडनं लगेचच उत्तरं मिळतात ज्याने समस्या अधिक बळावते, माणूस अधिक जर्जर होतो. ते झालंय. पूर्वी लोक वर्तमानपत्र वाचून आपलं मत बनवायचे. आता मत बनवतात आणि त्याला सपोर्टिंग स्टोरी शोधतात आणि मग त्या पद्धतीने आपली वाटचाल किंवा आपली मतप्रदर्शन करतात. तसं नाही आहे. सपोर्टिंग स्टोऱ्या पण व्हॉट्सॲपवर येतात. तुमचं मत ठरवा, तुम्हाला सपोर्टिंग स्टोरी आम्ही पुरवू. अशा एजन्सीज आहेत. तुझं मत काय आहे? तू हिंदुत्ववादी आहेस तर तुला सपोर्टिंग स्टोऱ्या पुरवणारा एक हा व्हॉट्सॲप ग्रुप असतो. तू मध्यम मार्गी आहेस, तुला व्हॉट्सॲप स्टोऱ्या मिळतात. तू डावा आहेस, तुझा कल डावा आहे तर तुला तशा स्टोऱ्या मिळतात. त्यामुळे सपोर्टिंग स्टोऱ्या तुम्हाला व्हॉट्सॲपवरच मिळतात. तुम्ही फक्त मत ठरवायचं असतं तुमचं. म्हणजे निष्कर्ष. पूर्वी कसं होतं, एक सिद्धता स्वतः सोडवायचा आणि निष्कर्ष काढायचा माणूस. ती प्रथाच बंद झाली. सगळेजण नवनीतची गाईड घेऊन जन्माला आले जातात. आज गांधी परत आले तर काय वाटतं तुम्हाला? काय नाही करू शकत. गांधी आहेत त्यांनाच जमत नाही आहे. देश वाचवण्याचा ते अथक प्रयत्न करतात. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांना ऐकणारे लोक होते. क्या बात. आज गोडसेंचं ऐकणारे लोक आहेत. हो. त्यामुळे गांधींचं काय करायचं? म्हणजे गांधींना परत हत्येला सामोरं जावं लागणार का? तुम्ही जायला लावणार का? हा जमाना खराच आहे बाबा गांधींचा. भारताचं जर रिपोर्ट कार्ड द्यायचं झालं आज तर कोणत्या विषयात तुम्ही पहिलं नापास कराल त्यांना? स्वातंत्र्य. का? भारताने स्वातंत्र्य गमावलेलं आहे. का? म्हणजे मी माझ्या पदरचा काही मत सांगत नाही आहे. भारत इस्रायलचा गुलाम आहे आता. हो. आणि आपले जे सर्वोच्च नेते आहेत किंवा नेते मंडळी आहेत ती सगळी मेड ऑफिसर आहेत. ते निवडून आलेले किंवा जनतेची चॉईस नाही, जनता धगधगते आहे. ते सगळे इस्रायलच्या डिसेप्टिव्ह बळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्युटर, EVM, पेगॅसस, शस्त्र, क्रोनीज, पैसे, क्रेडिट कार्ड्स याच्या माध्यमातून जे बळ निर्माण झालं आहे त्याने गुलाम करून नेमलेले गव्हर्नर जनरल लाभलेत आपल्याला. त्यामुळे भारत आत्ता स्वातंत्र्यहीन आहे हे राजू पुरळेकरांचं मत म्हणून धरू नको. ही एक अवस्था वास्तविक आहे. म्हणजे आत्ता रात्र आहे तर राजू पुरळेकर म्हणतात आत्ता रात्र आहे असं नसतं. ते तेव्हा रात्रच असते. म्हणजे राजू पुरळेकरांना ते कळतं असं नाही. सगळ्यांना माहिती कोणी बोललं तर रात्र आहेच म्हणणार असं. सोनं घेऊ नका, परदेशवारी करू नका, भारतासाठी त्याग करा. हे जे सत्ताधारी आहेत ते किती त्याग करतात सर्व गोष्टींचा. आणि हे काय सत्ताधारी
कधीच त्याग करत नाही जगामध्ये कुठेच. अमेरिकन एका डॉक्युमेंटरी मेकरने फार पूर्वी, आत्ताच नाही, फॅरानाइट 9/11 नावाची डॉक्युमेंटरी बनवली होती रिपब्लिकन्स. तर त्याने रिपब्लिकन्स नेत्यांचे अनेक इंटरव्ह्यू घेतले, त्यातला एकाचाही मुलगा सेनेत नव्हता. ओके. हां, तर मूळ मुद्दा हा आहे की भारत असो किंवा अमेरिका असो किंवा कुठच्याही लोकशाही देशामध्ये, बाल्कन्समध्ये किंवा बाल्टिक देशामध्ये सोडून देऊ आपण, पण या लोकशाही देशांमध्ये एक हिपोक्रसी असतेच नेतृत्वामध्ये, सत्ताधाऱ्यांमध्ये. आणि ती हिपोक्रसी नेहमी ही असते की जनतेने त्याग करावा आणि नेत्यांनी मजा करावी. आज अमेरिकेचे जे सत्ताचं वर्तुळ आहे ते अमेरिकन इन्स्टिट्यूशन्स अजून मजबूत आहेत म्हणून, अन्यथा भारताहून काय वेगळं आहे. म्हणजे भारतीय क्रोनी सुद्धा तिथे इन्व्हेस्टमेंट करूनच वाचलेत असंच दिसतं. त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही मराठीत खंडणी म्हणू शकता. जर एवढ्या मोठ्या महासत्तेचं असं पतन होऊ शकतं तर भारतातल्या नेत्यांना सोन्याचं सिंहासन बनवून स्वतःच्या घरात बसायची इच्छा तर होणारच. आता काल मोदींना जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाली आणि सगळ्यांनी सांगितलं की पत्रकार परिषद घेतली नाही वगैरे वगैरे. पण त्यांना एक प्रश्न विचारायचा झाला तर तुम्ही कोणता विचाराल? कधी राजीनामा देणार? जो प्रश्न सगळ्यांना पडलाय तोच विचारायचा असतो ना. म्हणजे पत्रकार किंवा लेखकाचं काम सर्वांना वाटतं ते तोंडाने बोलणं किंवा हाताने लिहिणं हेच आहे ना. त्यामुळे मी लोकांना जे वाटत नाही ते कशाला विचारतो. क्या बात आहे. तर मी आंबा कापून खाता का चोखून हे विचारावं अशी तुझी अपेक्षा असेल तर तो लोकांना पडलेला प्रश्न नाही. माझं काम लोकांना पडलेला प्रश्न विचारणं आहे. खरं तर आता हा प्रश्न संघाला पण पडलाय की त्यामुळे मी सर्वांचंच काम करतोय असं समज. तुम्ही राजीनामा कधी देणार? 2020 हे जे दशक आहे त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीचं दशक म्हणाल? म्हणजे त्याला कोणत्या शब्दात ओळखेल जग ह्या दशकाला? मूल्यांचा युग परिवर्तन झालं, मूल्य व्यवस्थेचं युग परिवर्तन झालं असं दशक आहे. कारण जी मूल्य अगोदरच्या अनेक दशकांमध्ये स्थापित झालेली होती त्या मूल्यांचं परिवर्तन झालं, म्हणजे ऱ्हास पण झाला बऱ्याच मूल्यांचा. उदाहरणार्थ इस्रायल करोडो लोकांना, लाखो लोकांना, मुलांना ठार मारतं गाझामध्ये किंवा लेबनॉनमध्ये, तर त्याला जेनोसाईड आपण म्हणत नाही. म्हणजे बऱ्याच महत्त्वाच्या मोठे मीडिया. आणि याउलट जेव्हा जूनच्या विरोधात हिटलरने भयानक अँटीसिमिटिझम केला होता आणि त्यांच्या विरुद्ध छळछावण्या उभारल्या, त्याने फायनल सोल्युशन म्हणून त्यांना गॅस चेंबरमध्ये कोंडलं, त्याला आपण जेनोसाईड म्हणून ओळखतो. तेच नेत्यानेहू करतात, त्याला आपण जेनोसाईड म्हणून ओळखत नाही. ते डिफेन्स मानतं. म्हणजे आपलेच पंतप्रधान तर त्याला फादरलँड म्हणून आले. तर मूल्यव्यवस्थेचं पूर्णपणे परिवर्तन करणारं हे दशक आहे. म्हणजे दुपार म्हणजे रात्र, पारतंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य, मूर्खपणा म्हणजे शहाणपणा आणि बुवाबाजी म्हणजे विज्ञान, असं जे जॉर्ज ऑरवेलच्या 1984 मध्ये जे वेगळ्या प्रकारे म्हटलेलं आहे ना, तसं आत्ता हे दशकात आहे. म्हणजे तुला डोळ्यासमोर दिसतोय हा खोटा बोलतोय, हेच खरे. हा तुम्ही बघताय की हा मनुष्य अचाट भोगी आहे, तपस्वी आहे. अरे काय बरं, पूर्वी पंतप्रधानांना एक तप वगैरे किंवा 15 वर्ष किंवा 12 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 5 वर्ष झाली का ते लोकांना अवीन एक 10 कलमी, 15 कलमी, 20 कलमी नवीन कार्यक्रम त्यांच्या अंत्योदयाचा द्यायचे. आता पहा मला किती वर्ष झाली, आता साजरी करा बघ. म्हणजे ही मूल्यव्यवस्था आहे आणि ते ॲक्सेप्टेबल आहे लोकांना, म्हणजे समाजामध्ये स्वीकारार्ह आहे. आणि केवळ भारतात नाही, मी आता इस्रायलचं उदाहरण सांगितलं, अमेरिकेचं सांगितलं, जगभरच असं दिसतंय की कोणत्याही प्रकारचा आपण पूर्वी ज्याला व्याभिचार म्हणायचो किंवा पूर्वी ज्याला अश्लील म्हणायचो
किंवा पूर्वी ज्याला जेनोसाइड म्हणायचं, शिरकांड, त्याला आता मानवता म्हणण्याची पद्धत आली, त्याला आता सच्छीलता म्हणण्याची पद्धत आली, त्याला आता तपस्विता म्हणण्याची पद्धत आली. म्हणजे एक मोठे रोड बनवून त्यामध्ये अरबो रुपये खाल्ले तर तो समाजासाठी केलेला त्यागच म्हणायचा आता, अशी परिस्थिती आली. म्हणजे डांबर इतक्या निकृष्ट दर्जाचं रोडवर टाकलं जातं की पाय रुततो त्याच्यामध्ये उन्हामध्ये, आणि त्या खात्याच्या मंत्र्यांना कार्यसम्राट म्हणतात. रोड जो बनवतो तो मंत्री पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळण्याचं तत्वज्ञान लोकांना सांगतो, आणि पेट्रोलियम मंत्री पंतप्रधानांसाठी एप्स्टीनला भेटायला जातो. आणि हे सगळं चाणक्य नीतीमध्ये येतं. हे किती गंभीर आहे म्हणजे. तर ही मूल्यव्यवस्था बदलणाऱ्या दशकात मध्ये आपण आहोत. गेल्या 100 वर्षात स्थापित झालेली जी मूल्य होती ती या 10 वर्षात उखडली गेली. जगभरच गेली, भारतात तर गेलीच गेली. आता शिक्षकांच्या आपण पाया पडत असू मागच्या दशकापर्यंत, आता शिक्षकच विद्यार्थ्यांच्या पडतात. आणि पूर्वी कसं होतं की मोठी लोक आहेत, त्यांच्या वर्गातले मित्र शिक्षक यांच्या भेटीचे सोहळे व्हायचे. म्हणजे नेहरू आपल्या शिक्षकांना भेटले अशी बातमी वगैरे यायची. आता जे पंतप्रधान वगैरे आहेत त्यांचे शिक्षक वर्गातले मुलं ही बेपत्ता आहेत. म्हणजे नाहीच आहेत अस्तित्वात. म्हणजे हे असं युग येईल असं मला वाटलं नव्हतं की एक तरी माणूस असेल ना कोणतरी की ज्यांनी आपल्याला आपल्याबरोबर कॉलेजमध्ये शाळेमध्ये बोरं चिंचा खाल्ल्या असतील, इतर मुलांच्या अंगावर शाई उडवली असेल, किंवा ज्या शिक्षकांनी वावा केली असेल किंवा थप्पड दिली असेल, काही पण. यातला काहीही माणसं सगळी गायब कशी होऊ शकतात. तर हे जे अद्भुत दशक आहे त्याला एक अदृश्य दशक पण म्हटलंच पाहिजे. डिग्र्या अदृश्य झाल्या, शिक्षक अदृश्य झाले, सहाय्यक सहाध्यायी अदृश्य झाले, आणि जिथे आपण काम करत असतो श्रमसंस्कृतीची रुजवात झाली. ते स्टेशनही त्या काळात अदृश्य होतं, आणि तिथे चहाचं दुकान होतं तेही अदृश्य होतं. तर हे अदृश्य दशकाची कहाणी आहे सगळी. कुठेतरी लपवतात की काय पाताळ? नाही, लपवत नाही, अदृश्य आहेत. अदृश्य ते बघ, असं नाही, ते काही एका विशिष्ट वर्ग आहे ज्याला आपण अंधभक्त म्हणतो काही लोक, किंवा पुण्यामध्ये ब्राह्मण म्हणतात वगैरे. त्यांना दिसतं ते, आपल्याला नाही दिसत. पापी लोकांना दिसत नाही, ते पुण्यवान लोकांना यातलं सगळं दिसतं. हल्ली जग बदलण्याचं आणि भारत बदलण्याचा सगळ्यात जण विचार करतात, तरुण पिढी म्हणते. तर पण चांगल्यासाठी की वाईट आहे? चांगल्या दृष्टीने ऑब्व्हियसली. त्यांचं म्हणणं आहे की पण कसं बदलायला हवं त्यांनी, आणि काय करायला हवं त्यासाठी पहिल्यांदा? त्यांनी काही करण्याची गरज. जग आपोआप बदलतं नेहमीच. म्हणजे उद्या सकाळ व्हावी म्हणून मी काय करावं असं विचारण्यासारखं आहे. तू काही करू नको बाळा, तू झोप. किंबहुना तू जरा कमी करशील तर जगाचं बरं होईल, असं परिस्थिती आहे सध्या. त्यामुळे जग बदलण्याकरता माणसाने काही करावं, ती परिस्थिती गेली हाताबाहेर. म्हणजे पूर्वी क्रांत्या करत असत लोक तर फिलॉसॉफ्या मांडत असत, आर्ग्युमेंट करत असत, डिबेट होत असत, खऱ्या खोट्याची शहानिशा होत असे. हे सगळं होत नसल्यामुळे जग बदलणार कसं? तर जे बदलतं आहे ते जग असं मानायचं. पण सरकारला कोणता प्रश्न विचारायला हवा? प्रश्न तर विचारायला हवा की बाबा तुम्ही का चुकताय, की काय, कोणता प्रश्न विचारायला? आपण सरकारला हे विचारलं पाहिजे की आपण जी जनता निवडतात ती एवढी नालायक का आहे? कारण आतापर्यंत लोक सरकार निवडत होती, आता लोक SIRच्या माध्यमातून सरकार आपल्याला मत कोण द्यायचं ती जनता निवडते ना. त्यामुळे ती अशी सगळीच कशी काय तुम्हाला मत देऊ शकते? त्यामुळे अशी जनता का निवडता तुम्ही? म्हणजे 10 वर्षापूर्वीपर्यंत आपण असं विचारायचो ना, तुम्ही असे नेते का निवडता? असं नाही, आता ही जनता का निवडता असं विचारायचं सरकार. दुसरा कोणता प्रश्नच नाही, हाच खरा प्रश्न आहे की ही जनता का निवडता तुम्ही? एखाद्या आता हा थोडा वेगळा प्रश्न आहे. हल्लीच्या काळामध्ये हे सगळं खरात प्रकरण आलं, त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने या सोशल मीडियावर आता हे स्टँडअप कॉमेडियन्स आलेले आहेत, आणि सगळा असा सेक्स आणि या व्हायलन्स आणि या सगळ्या गोष्टींचा खूप भरणा झाला वेगळ्या स्वरूपात. तर तुम्हाला असं वाटतं का की बुवा तिथे बाया असतात आणि बाया तिथे बुवा असतात? नाही, मला असं वाटण्याचा काही संबंध नाही. बुवा आणि बाया नसत्या तर लोकसंख्या एवढी वाढलीच नसते. बुवा तिथे बाया असतात किंवा बाया तिथे बुवा असतात हे नैसर्गिक आहे. तर
तू बुवा कोणत्या अर्थाने वापरतो हा खरा मुद्दा आहे. तुला ते चमत्कार या अर्थाने बुवा म्हणायचंय का नॉर्मल पद्धतीने पुरुष आणि स्त्री बद्दल तू बोलतो? नाही, मला हेच विचारायचं की हल्ली बुवांभोवती जास्त बायका जमा झालेल्या दिसतात. म्हणजे मग ते तुम्ही जशी नावं घेतली सगळी, आसाराम बापूंपासून ते अगदी श्री श्री रविशंकरपासून जे जेवढी, कारण की आता बघतो सगळे प्रवचन होत आहेत, सगळे लोक एकत्र येतात आणि मग तिथे काहीतरी आध्यात्मिक गोष्टी सुरू होतात आणि मग त्यातून मग आणि मग पहिल्या बायका हा ऑडियन्स तयार केला जातो बुवांकडनं आणि मग बायका घरी जाऊन सांगतात की मला हा बदल झाला किंवा तर माझ्याचा बदल झाला. म्हणजे बायकांचं असं म्हणणं असतं की खूप वेळेला की आमच्या आयुष्यामध्ये हा बदल होतोय आणि त्या कुटुंबामध्ये काहीतरी चांगलं झालं आणि ह्या सगळ्या बुवांमुळे होत आहे. आपण ज्यांना जाऊन भेटतो ते काहीतरी तपश्चर्येने काहीतरी गोष्ट देतात आणि हा सगळा त्यातून मग हे सगळ्या घटना आता आपण पाहतो. नाही, पण अत्र्यांनीच बुवा तिथे बाया लिहिलं होतं, त्यामुळे 60च्या दशकात पण ते तसं होतं. पण आता असं आहे की असुरक्षितता एवढी वाढवून ठेवलेली आहे समाजामध्ये लोकांनी स्वतःची, की त्यांना परमेश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न आपण आहोत की नाही यापेक्षा महत्त्वाचा वाटतो. आणि एकदा परमेश्वर आहे असं त्यांनी ठरवलं की त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला मध्यस्थाची गरज आहे हेही ते ठरवतात. आणि मध्यस्थ हा असा तसा असून चालणार नाही, चांगला दलाल पाहिजे यावर त्यांची श्रद्धा आहे. कारण मुळात परमेश्वर हा नवसाला पावतो, म्हणजे त्यालाही खंडणी द्यावीच लागते असं समज आहे ना आपल्या समाजात, जग सर्व धर्मामध्ये. तर ते मध्यस्थ जो आहे त्याला आपण तू बुवा असं म्हणतोस. तो असा दावा करतो की जो परमेश्वर आहे त्याच्यापर्यंत मी तुम्हाला नेतो किंवा मीच परमेश्वर आहे, माझ्या माध्यमातून परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता जो पुरुष असेल तर तो स्त्रियांना वेगवेगळ्या गोष्टींच्या नादी लावतो, त्यातून पैसे उकळतो, त्यातून त्यांचं लैंगिक शोषण करतो, त्यातून सेक्स कांड करतो आणि त्यांना हे सगळं करत असताना सांगतो की मी तुमचा उद्धार करतो. परफेक्ट. हे कधी नव्हतं असं नाही, कायमच होतं. माझ्या दृष्टीने कोणताही बुवा कोणत्याही युगातला हा शोषकच असतो. कारण परमेश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न जर आपण धरला, अज्ञेयवादी म्हणून डोक्यात धरला, तर समजा परमेश्वर असेल तर त्याला मध्यस्थाची काय गरज? एवढा सर्वशक्तिमान परमेश्वरावर तो आपल्या भक्तापर्यंत थेट येऊ शकतो किंवा भक्त त्याच्यापर्यंत थेट जाऊ शकतो. आणि नसेल तर मध्यस्थाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे एनिवेज मध्यस्थ हा नल अँड वाईड आहे. तो भक्ताने निर्माण केला. याचा भक्ताला परमेश्वर आधी निर्माण करायला लागतो, मग त्याचा दलाल निर्माण करायला लागतो, त्या दलालाला तो स्वतःच शरण जातो. आता यामध्ये स्त्रियांचं प्रमाण तू जास्त असल्याचं जे म्हणतोस, स्त्रिया घरात असतात, त्यांचं जास्त शोषण घरात पण होतं, फॅमिलीमध्ये होतं, समाजामध्ये होतं, कामाच्या ठिकाणी होतं. त्यांना असुरक्षित वाटतं, त्यांना भावविभोरपणा जो येतो त्याला कोणी साथ द्यायला नसतं. अशा सगळ्या अवस्थांमध्ये त्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जातात. तेव्हा त्यांना असा एक जो बुवा बनलेला दलाल असतो तो हाक घालतो की माझ्याकडे, मी तुला मार्ग दाखवेन. त्यांना ते खरं वाटतं, कारण एवढ्या रखरखीत रस्त्यावरनं चालत असताना थोडं गढूळ पाणी जरी पाजलं तरी उद्या डायरियाने मरणार असू आपण तरी त्या क्षणी ते प्यावंसं वाटतं. क्या बात आहे. तसं आहे. श्रद्धा आणि व्यक्तिपूजा ह्याच्यामध्ये एक रेष असते जी ती कुठे आहे? म्हणजे श्रद्धा खूप वेळेला असं होतं की माणूस एखाद्या गोष्ट श्रद्धा असते म्हणून ती गोष्ट माणसालाच हळूहळू त्या माणसालाच तो उदो करायला लागतो. तर ती कुठे आहे आणि ती कशी आपण राखली पाहिजे, श्रद्धा आणि व्यक्तीबद्दलची गोष्ट? असं नाही, श्रद्धा आणि व्यक्तिपूजा ह्या मुळामध्ये माझा, तुझा किंवा तिसऱ्या माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा डिफाईन करतो की मी श्रद्धा ठेवतो की नाही, श्रद्धा कशावर ठेवतो. आणि व्यक्तिपूजा हीच मारक असते असं पण नाही. आपले भारतीय अमेरिकेत जाऊन तिथे अग्निशामक दलाचं जे असं हे स्टेशन आहे त्याला शिवलिंग म्हणून पूजायला लागतात. त्यामुळे किंवा परवा ते एक हे फॉसिल्स मिळालंय
त्याच्यावर तो शंखाचा आकार आहे म्हणून शंखाची पूजा करायला सुरुवात केली, कारण ते फॉसिल आहे, तर जीवाश्म आहे, ते लाखो वर्षाचं. तर या बेबंद अडाणीपणाला तू कसाही आळा नाही घालू शकत. आणि मग जिवंत माणूस एखादा ज्याला तू श्रद्धा ठेवणार असशील, किंवा जिवंत माणूस होऊन गेलेला मेलाय त्याच्यावर तू श्रद्धा ठेवणार असशील, किंवा असा माणूसच झाला नाही त्याच्यावर तू असा श्रद्धा ठेवणार असशील, तो होता म्हणून कल्पून, तर होतं काय की तुझी श्रद्धा ही तुझ्या भावनेला अपील करते, त्यात वास्तव काही नसतं. आणि मग भावनेला अपील केलं की तो माणूस, ती व्यक्ती, त्याची प्रतिमा, त्याचा हयात नसलेल्या हयात असताना केलेले त्याने गुण किंवा दोष, किंवा आत्ता हयात असेल तर आत्ता करत असलेला अगोचरपणा, हे सगळं माझ्या श्रद्धेच्या खात्यात जमा होतं. आणि मग त्याच्यावर खरं कोणी काय बोलायला लागलं की मला राग येतो. त्यामुळे व्यक्तिपूजा आणि श्रद्धा यात काही फार फरक नाही. तू परसेप्शन प्रत्येक माणसाचं एकदा धरलं की तो रॅशनल आहे का नाही, एवढंच महत्वाचं आहे. पण मग धर्मगुरूंना आदर्श मानावेत की सामान्य माणूस म्हणून? सामान्य माणूस म्हणून. धर्मगुरू नावाची गोष्टच नाही. ओके. धर्मगुरू ही एक व्यवस्था आहे. ओके. तो बँक मॅनेजरना आदर्श मानतो का? नाही ना. मग कुठच्याही पोपला, धर्मगुरूला, शंकराचार्याला किंवा मौलवीला तो आदर्श मानता का? मान. हे आदर्श काय आहे की धर्मगुरू जर आवश्यकच असतील, म्हणजे माझा आता व्यक्तिगत प्रश्नच येत नाही, पण एक सामुदायिक काय म्हणतात जगण्याची पद्धती म्हणून धर्मगुरू आवश्यक असतील, तर त्यांचं काम व्यवस्था लावणे हे आहे रे. त्यांचं काम तुम्हाला ईश्वरापर्यंत नेणंही नाही, ईश्वरापर्यंत तुमचा तुम्ही प्रवास करायचा किंवा नाही करायचा. परफेक्ट. आणि इस्लाममध्ये मला स्वतःला असं वाटतं की त्याला नाव आहे ना शिर्क म्हणून. शिर्क. ते काय म्हणतात की तुम्ही कोणत्याही जिवंत माणसावर किंवा मेलेल्या माणसाच्या कबरीवर किंवा त्याचं काय ते दैवत्व करून त्याला पीर वगैरे मानला, तर तो अल्लाशी तुम्ही प्रतारणा केली, म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वराशी. म्हणजे इथपर्यंत तरी माणसाने पोचायला पाहिजे. मला असं वाटतं की काय होतं की मग बुवाबाजी कमी होईल. त्यामुळे तू म्हणतो धर्मगुरू जो आहे तो मुस्लिम धर्मगुरू असो, शिखांमधले धर्मगुरू असो, नाहीतर 10व्या शिखांचे गुरुजी होते, त्यानंतर ग्रंथसाहिबाला का गुरु बनवलं? माणूस नाही बनवलाय. 9 गुरु आहेत, बरोबर ना? बरोबर. तर मी जे श्लोक म्हणतोय म्हणजे तो मी तो ज्या भाषेत आहे आणि ज्या ह्याच्यात आहे तसा नसेल, पण सर्वसाधारण असं आहे की गुरु नानक पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गेले होते, पहिले शिखांचे गुरु, आणि तिथे बघून त्यांनी असं म्हटलं होतं की गगन में थाल रविचांद दीपक बने, तारका मंडल जनक मोती, तारका मंडल जनक मोती, कैसी आरती होए भवखंदन तेरी आरती, सगल बन रहा है फुलवंत ज्योती, कैसे आरती हो भवखंदन तेरी आरती. याचा अर्थ आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे, जे तू निर्माण केलेले आहेस ते चमकत आहेत, त्यांची आरती तुला होते. अशा वेळेला तुला देवारात करून कशी काय आरती होऊ शकते बंद करून? आता हीच ग्रंथसाहिबामधले श्लोक तिथे म्हटले जातात सुवर्णामध्ये. मानवी श्रद्धेचं जे ऑर्गनायझेशनचं धार्मिकीकरण आणि धार्मिकीकरणाचं श्रद्धाकरण आणि श्रद्धेचं बाजारपण हे कसं निर्माण होतं याचं उत्तम उदाहरण. तुझा बँक मॅनेजर कधी श्रद्धास्थान नाही ना होऊ शकत, तुझा गॅस स्टेशनचा मॅनेजर कधी श्रद्धास्थान नाही ना होऊ शकत, टेलिफोन एक्सचेंजचा जनरल मॅनेजर हा तुझं श्रद्धास्थान नाही म्हणून. मग तो धर्माचं जे व्यवस्थापन बघणारा मनुष्य आहे तो का तुझं हे होतं? केवळ त्या काय म्हणतात ते खुर्ची महात्म्य आहे. जसं मंदिराच्या पिंडीच्या बाहेर उभा असलेला पुजारी कितीही कळकट्ट असला आणि मनाने आणि जाणीवानी रोगट असला तरी पिंडीमुळे त्याला जे सामर्थ्य प्राप्त होतं त्याच्या बळावर तो गुरुजी बनतो, बरोबर ना?
तर त्यामुळे धर्मगुरू ही फ्रॉड अवस्था आहे. ती एक व्यवस्था आहे, जर असेल तर त्याची गरज आहे की नाही ह्याच्यावर वेगळा चर्चा होईल, पण ती एक व्यवस्था आहे आणि ती बँक मॅनेजर सारखी आहे. त्या धर्माच्या लोकांना व्यवस्थित रांगेत उभं राहून व्यवस्थित देवाचा आनंद घेता यावा, त्यांच्या कल्पनेतल्या परमेश्वराचा, यासाठी केलेली व्यवस्था आहे. त्याच्यासाठी कपडे घालायला युनिफॉर्म दिलेले आहेत की कळावं की ह्या धर्माचा हा गुरु आहे, ह्या धर्माचा हा गुरु आहे. ती गुरु म्हणजे गुरु नव्हे, गुरु म्हणजे व्यवस्थापक. तर ते व्यवस्थापकांना अचानक दैवत्व कसं प्राप्त व्हायला लागेल? कोणताही जिवंत माणूस हा तुझ्याहून वेगळा असू शकत नाही. पण म्हणजे दैविकरणाबाबत तुझ्याहून वेगळाच असणार. प्रत्येक माणूस हा युनिक आहे. म्हणजे याचा चुकीचा हे नको काही, प्रत्येक माणूस हा युनिक आहे. पण एका माणसामध्ये मानवी पण आहे आणि दुसरा दैवी आहे असं होऊच शकत नाही. एक तर सगळे दैवी आहेत किंवा सगळे मानवी. पण मग अफवा आणि वास्तव यातील फरक शोधण्यासाठी समाज कमी का पडतोय शोधण्यात? कुठच्या देशात कमी पडतो? भारतामध्ये. भारतात RSS मध्ये उभी आहे अफवा आणि वास्तवाची. ओके. कारण वास्तव हे आहे की भारत विश्वगुरु नाही आहे आणि अफवा ही की भारत विश्वगुरु आहे. तर ह्यातला गमतीचा भाग जर सोडला तर जे प्रोपागंडावर आधारित संस्था उभ्या असतात किंवा माणसं उभी असतात ती वास्तवापासून माणसाला दूर नेऊन अफवेला बळी पाडतात. मगाशी म्हटलं तसं बाबा बंगाली की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जादूटोणा असत नाही. लैंगिक आजारासाठी डर्मॅटॉलॉजिस्ट आणि वेनरॉलॉजिस्टकडेच जायला लागतं. हे टाळून तुम्ही शॉर्टमध्ये बंगाली बाबाकडे गेलात तर तुमचं जे आजारपण आहे ते मेंदूपर्यंत जाऊ शकतं. हेच त्याचं सत्य आहे. हे मेंदूपर्यंत गेलं की अफवांना माणूस श्रद्धा मानू लागतो, विश्वासार्हता मानू लागतो, अफवा हीच दैवीकरण मानायला लागतं. अरे भारतीय इतिहासात पहिल्यांदा मी असं ऐकतोय की हे पंतप्रधान नाहीत तर कोण? म्हणजे मानवी आयुष्याला मर्यादा आहेत यावर श्रद्धा नसण्याचं जे लक्षण आहे, म्हणजे जे बेसिकमध्येच फॅलसी आहे. आणि मुळामध्ये असा सत्य हे आहे की हे नको कोणीही चालतील. खरं हे आहे, सगळं उलट आहे. मग मगाशी तेच सांगत होतो ना मी तुला की बुवाबाजी म्हणजेच विज्ञान, गुलामी म्हणजेच स्वातंत्र्य असं आहे. पण मग ह्या महिला भक्त आणि पुरुष भक्त असे नेहमीच वेगवेगळे निकष लावले जातात का? असं असतं का की महिला भक्त आणि पुरुष भक्तांमध्ये असे वेगवेगळे निकष लावून LGBT पण येतात त्याच्यात, ते पण वेगळे आहेत? नाही, महिला भक्त आणि पुरुष भक्तामध्ये महिलांचं शोषण जास्ती होतं. ओके. पुरुष भक्तांचं मानसिक शोषण होतं, स्त्रियांचं शारीरिक शोषण पण होतं. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बाकी मुताऱ्या वेगळ्या असतात सोडलं तर काहीच फरक नाही. म्हणजे त्या धर्मस्थळामध्ये एक्स्टसी काल्पनिक म्हणजे ड्रग घेतल्यावर जशी येते किंवा मंत्रचळ किंवा हात वर करणे किंवा विशिष्ट प्रकारचे हातवारे करणे, झटके आल्यासारखं वागणे, हे सगळं स्त्री पुरुषांचं सेम असतं. फक्त स्त्रियांच्या शरीराला लक्ष बनवलं जातं आणि त्याचं शोषण केलं जातं. पुरुषांच्या बाबतीत ती शक्यता कमी असते, त्यांचं आर्थिक शोषण जास्त केलं जातं. एवढाच फरक आहे. बाकी तर तुला सांगितलं ना, त्यांना टॉयलेट्स वेगळे असतात. सोशल मीडियामुळे या बुवांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे की संशयास्पद झाली आहे? सोशल मीडियाला स्वतःचा स्वभाव नाही. म्हणजे विज्ञानामुळे माणूस पुढे गेलाय का मागे आलाय असं विचारणार काय? खरं बघायला गेलं तर माणूस तू बघशील तर पुढे गेला असं म्हणू शकतो की विज्ञानाच्या अनेक शोधामुळे वेगात कुठेही जाऊ शकतो. विमानातनं आत्ता तू मनात आला तर 24 तासात इथून दुसऱ्या खंडात पोचतो. पण त्याच वेळेला तू त्याच विमानातनं दुसऱ्या मानवजातीवर अख्ख्या बॉम्ब पण टाकू शकतो. त्यामुळे सोशल मीडियाला स्वभाव नसल्यामुळे त्याचा वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे माणूस पुढे जाणार की मागे. त्याचा स्वतःचं काय नाही. हे बघ, कोणताही नवा शोध हा माणसाला पुढे किंवा मागे नेत नाही. माणूस स्वतःला पुढे किंवा मागे नेत असतो त्या शोधाचा वापर करून. माणसाचा इतिहास हा नवनवीन शोधांचा इतिहास नसून माणसाने त्या शोधांचा वापर कसा केला त्याचा इतिहास आहे.
आरोपी हे जे गुरूंवरील आरोप आहेत त्यांच्या ज्या चौकशा आहेत आणि मीडिया ट्रायल ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? कुणावर आरोप आहे? गुन्ह्यामध्ये गुन्ह्यामधले आरोपी धर्मगुरुचे जे आरोपी आहेत ते सगळे आणि ह्याच्यावर आणि नेत्यांचा ह्याच्यामध्ये नेते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात का आणि नेते कशा पद्धतीने ह्याला आपल्या बाजूने पॉलिटिक्स म्हणून घेतात? कसं आहे की बऱ्याचदा आपण एक मोठी चुकी करतो की राजकीय नेते आणि धर्मगुरू यांचे व्यवसाय वेगळे आहे असं मानतो. ते एकच व्यवसाय दोन बाजूंनी करत असतात. ओके. म्हणजे बकऱ्याच्या मटणाच्या दुकानामध्ये एक बकऱ्याची मुंडी सकाळी जिवंत बकरा कापतो, दुसरा त्याची साल्टी काढतो, तिसरा त्याचे वाटे करतो, चौथा पीस मोठे पाहिजेत का बारीक विचारून काळ्या पिशवीत घालून तुमच्या हातात देतो. त्या कंपोनंट्स मधला एक तो बुवा आहे. पहिला काढणारा नेता आहे बकऱ्याचा. हा, नंतर शेवटचे वाटे काढून म्हणजे हे पोलीस आणि ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे तो चौथा आहे. ते हे जे सगळे मटणाच्या दुकानात रविवारी सकाळी तुला उभे दिसतात म्हणजे मांसाहारी लोकांनाही नीट कळू शकेल मी जर काय म्हणतोय ते. तर तसं तू जर म्हणशील की बकरा कापणारा जो मनुष्य आहे आणि आपल्याला काळ्या पिशवीमध्ये बकऱ्याचे वाटे देतो त्यांच्या दोघांमध्ये संगनमत आहे का, तर त्याचं उत्तर मी काय सांगतो तुला. अरे ते सगळे मिळूनच ते बकऱ्याचं दुकान चालवत आहेत मटणाचं. इथे फक्त फरक एवढाच की तो बकरा आपण आहोत. क्या बात आहे. हल्ली लोकांना चमत्कार जास्त आकर्षित करतोय. हल्ली नाही, कायमच लोकांना चमत्कार आकर्षित, पण विचार नाही करत. मोझेस पासून, जिजस पासून, विवेकानंदांपासून, साईबाबांपासून, कोणत्याही अवतारी पुरुष किंवा प्रेषिताला आपण यासाठी मानत नाही की त्याने, किंवा बुद्धांपासून की त्यांनी उपदेश केले ते मानवतेचे होते, म्हणजे खरं त्यासाठी त्यांना मानले पाहिजे. आपण त्यांना पाण्याने पणत्या पेटवल्या, पाण्यावरनं चालत गेले, चालता येत नव्हतं त्यांच्या पायावर हात फिरून बरे केले, अशा गोष्टींसाठी त्यांची आपण प्रार्थना करतो. ॲक्च्युली त्या सर्व माणसांनी आपल्या आयुष्यामध्ये एकतेचा, मानवतेचा, बंधुतेचा, निसर्गरक्षणाचा संदेश दिला होता आणि तेवढंच करून ते थांबले होते. आपण त्याच्यात नंतर ते गेले असं बघून भर टाकतो की त्यांनी हात वर केला आणि प्रकाश आला. जो प्रकाश बल्बचा असतो मागच्या, तो हात बाजूला केल्यावर आपला पण पडतो. जो विज्ञानाने शोध लागले ते शोध त्यांच्या नावावर अगोदरच छापण्याचे धंदे आपण करतो. त्याची स्तोत्र बनतात, त्याच्या ओव्या बनतात, त्याची पारायण करणारी चरित्र बनतात. त्यामुळे होतं काय की प्रेषित हा मूलतः तत्व जी आहेत ती फिलॉसॉफिकली मानवतेच्या हिताची असतील तरी प्रसिद्धीला तो वेगळ्याच कारणाने येतो जे त्याने केलेलंच नसतं. त्यामुळे तुला असं वाटतं की चमत्काराच्या मागे आत्ता लोक लागले, तर ते मोझेस, जिजस, बुद्धांच्या काळापासून आहेत. आणि तू बघ, कोणत्याही हिंदू माणसाला भेट, कोणत्याही मुस्लिम माणसाला भेट, मोहम्मदांनी लढाया केल्या आपल्या आयुष्यात, ते सगळे जिंकले. ते मक्केहून मदिनेला गेले, तिथे अनेक स्त्रियांसाठी कायदे केले, माणसांसाठी केले, माणसांमध्ये भेद मिटवण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्वसामान्य मुस्लिम माणसाला विचारशील तर त्यांनी केलेल्या चमत्कारासाठी तिथं जास्त मानत असेल. किंवा मक्केला जाऊन त्या दगड फेकण्याच्या विधीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय, ना की मोहम्मदांनी जी अल्लाची शिकवणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे त्यांनी सर्वशक्तिमान परमेश्वराची जी शिकवणी आहे ज्यामध्ये बंधुता आहे, बेसिकली शांतीचा संदेश आहे, ज्यामध्ये स्त्रियांविषयीचे काही कायदे आहेत, किंवा बुद्धांचे उपदेश आहे, अहिंसा, सगळ्यांनी त्यागाचा उपदेश केला आहे, सगळ्यांनी साधेपणाचा उपदेश केला. तो नको असतो आपल्याला. आपल्याला त्या संताची प्रतिमाचं अनावरण करून त्यांना पाया पडायला मुकेश अंबानी आले की मुकेश अंबानी पण त्यांच्या पाया पडतात, म्हणून तो संत महान आहे म्हणून सांगतो. अरे पण मग तो संत महान आहे म्हणजे तो श्रीमंत होता का मुकेश अंबानी तर नाही. साईबाबांच्या दरबारात सगळे अरबपती जातात, बरोबर. साईबाबा स्वतः फकीर होते, ते मशिदीत राहिले अर्धा वेळ त्या मंदिरात राहिले, आणि ते राम मंदिर, ते काय त्या माणसाने मंदिर बनवलं होतं ते त्यांची समाधी झाली. आता मुद्दा हा आहे की तिथे मुकेश भाई पण येतात बरं का,
आणि मग ते हे पण आले होते, गौतम भाई पण आले होते, पंतप्रधान पण आले, सगळे राष्ट्रपती येऊन गेले, सरन्यायाधीश येतात. म्हणून साईबाबा मोठे असतील तर साईबाबांना स्वतःचं काय, त्यांनी सबका मालिक आहे कसं सांगितलं ना, हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला ना, त्यांनी ना मस्जिद आणि मंदिरमध्ये फरक केला. तेवढंच त्यांचं मोठेपण आहे आणि तेच त्यांचं मोठेपण आहे, तेच सांगितलं त्यांनी बस. आणि ते स्वतः फाटकं जगले, भिक्षा मागून खाल्ली, जो बुद्धांनी पण भिक्षा मागून खाल्ली. लोक त्या मारी आला, मग तारी आला, मग हे केलं, मग तंत्रभैरव आला, मग त्याला त्याने हे केलं, मग कालीला हे केलं. अरे असं नाही होत काही. पण लोकांना आकर्षण याच गोष्टीचं वाटतं. म्हणजे मी एवढ्या मुलाखती घेतल्यात, एवढ्या मुलाखती दिल्यात. परवा जर सांगितलं की परुळेकर हल्ली हातातनं भस्म काढतात, तर त्या सगळ्या मुलाखतींचा प्रेक्षक म्हणून जास्त माणूस बघायला बसेल. पण धर्मगुरूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप लोकांना आकर्षण असतं की त्यांचं नाही, आपल्या शेजाऱ्याच्या दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण असतं. धर्मगुरू हे प्रसिद्ध असतात म्हणून त्यांच्याविषयी जास्त असतं. कोणत्याही प्रसिद्ध माणसाच्या वैयक्तिक आयुष्यावरच मायापुरी वगैरे सारखे अंक विकले जातात. तर माणूस जेवढा प्रसिद्ध तेवढं त्याचं खाजगी आयुष्य, त्याचं लैंगिक आयुष्य कसं आहे याच्यात लोकांना रस असतो. आणि हे पूर्वांपार आहे. पण तो प्रसिद्ध आहे म्हणून रस आहे असं नाही. शेजाऱ्याच्या घराला भोग असेल आणि इथून दिसत असेल तर ते कायम 24 तास माणसं न जेवता तिथे बघू शकतात. क्या बात. पण आता हे जे जेनझी, जेन अल्फा आणि सगळ्या आता नवीन पिढी येते, काय वाटतं तुम्हाला की याचा मी दृष्टिकोन असं बदलेल? पार्टिशन करत नाही. तरी सुद्धा तरुणांचा, नवीन पिढीचा, नवीन तरुण मुलांचा ह्या साधारण धर्मगुरू, अध्यात्म, देव या संकल्पनेचा दृष्टिकोन बदलू, वैज्ञानिक दृष्टिकोन येईल असं वाटतंय की ते राहतील त्या गोष्टी? अरे काय बोलतोस, मी लहान होतो तेव्हापासून ऐकतोय तरुणाईचं जग आलं की हे सगळं हद्दपार होणार म्हणून. मी स्वतः तरुण झालो तेव्हाही असं झालं नाही. असं काय होत नाही रे. रांगेमध्ये पुढचा माणूस तरुण दिसेल तुला आणि तो अधिकाधिक तरुण आणि वाकलेला असेल. पण ह्याला जबाबदार कुटुंब आहेत का? आता कुटुंबातली जी रचनात्मक गोष्ट असते, पार्टली आहेतच. संपन्न देश असेल, संपन्न समाज असेल तर तुरुंग आणि चर्चेस मोकळी पडतात. नॉर्वेचं उदाहरण आहे. त्यावर आणि चर्च मोकळी आधी पडतात किंवा तुरुंग मोकळा होतं. गुन्हा करण्याची मानसिकता असलेली माणसं किंवा गुन्हा पचलेली माणसं कन्फेशन बॉक्समध्ये येऊन उभी राहतात. ज्यांचा गुन्हा पकडला जातो ते तुरुंगात जातात. त्या दोन्हीची गरज परस्परावलंबी आहे. त्यामुळे देवळं आणि तुरुंग ही जास्त प्रमाणात देवळं झाली की जास्त प्रमाणात तुरुंगांची गरज असते. माणसाला या सगळ्या गोष्टींची गरज पचवण्याकरता लागते. मला सांग, अतिश्रीमंत मनुष्य तिथे त्या लालबागच्या राजांकडे जाऊन असं 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 का करतो बरं? तर सगळ्या लोकांना असं वाटतं की आपल्या आयुष्याच्या नाड्या त्याच्यात आहेत. बॉलिवूड अख्खं त्याच्या लग्नामध्ये जेवण वाढतं. तो जाऊन असं असं का करतो? तो मुकुट वगैरे का वाढतो? त्याचा पचलेला गुन्हा त्याला कन्फेशन बॉक्समध्ये संपवायचा असतो, मिटवायचा असतो. तेच तो ट्रम्पकडे वेगळ्या प्रकारे करतो. लालबागचा राजा हा भारतीय उद्योगपतींचा लोकल लेवलला बॉस आहे असं वाटणं हे आपल्या अध्यात्म आणि देव या कल्पनेच्या शुद्धतेला आव्हान आहे. अर्थात तिथल्या कार्यकर्त्यांना तसं वाटत नसेल तर मी तरी काय करणार? म्हणजे देव आहे किंवा नाही, त्या मूर्तीमध्ये पूजा करावी की नाही, हे सगळा वेगळा प्रश्न. त्याच्यावर मी वेगळं बोलीन, ती माझी मतं आहेत. पण हे निस्संदिग्ध सत्य आहे. म्हणजे जे तुम्ही कॉन्सेप्ट म्हणून मानता की हे एक शुद्ध आहे, त्या शुद्धाला या सगळ्या गोष्टीमध्ये बांधणं हे चुकीचंच नाही का? तेच पुन्हा गगन में थाल रविचांद दीपक बने तारका मंडल जनक मोती सगळं काय नाही, मला ते आत्ता मधला श्लोक आठवत नाही. पण एक कैसी आरती होय भवखंदन तेरी आरती असं शेवटचं आहे. तुझी आरती कशी होती आहे? तिथे सूर्यचंद्र तू स्वतः निर्माण केले असं म्हणतात. बरं, हे सगळं लिहिल्यावर तीही आरती तशीच तिकडे होती. म्हणजे काही होऊ नाही शकत. म्हणजे हे जे मी बोलतो आहे ते अचाट कोणाला तरी वाटलं
तर माझ्यानंतर 100 वर्षांनी माझी एक आरती निर्माण होईल. या पलीकडे मी काही समाज सुधारणा करीन असं मला वाटत. पण आता ह्या तरुण मुलांना काहीतरी करायचं काही असतं. तरुण मुलांना करायचं नसतं. कोणी सांगितलं? त्यांचं आता आता हा दबके आहे किंवा ज्या पद्धतीने त्याला जी गोष्ट दिपकेचं म्हणतोय, तो दबक्या पाहुणले आला आणि ज्या पद्धतीने नाही, मला असं वाटतं की त्या माणसाला जे काय करायचं ते करू द्या. लोकांनी फसू नये यासाठी ज्या सूचना द्यायला पाहिजेत त्या आपण द्याव्या. कारण या अगोदर अशी आंदोलनं उभी राहिली. पण समाजामध्ये सर्वांगीण जाणीव आणि अभ्यास नसेल तर आता नेतृत्व उभं राहणं कठीण आहे. उगाच मला वाटतं म्हणून या मुद्द्यावर मी नेता होईन तर ते वर्क नाही होत. खोटी नेतृत्व उभी राहिलेली आपण 12 साली बघितली, 13 साली बघितली, 14 साली तर बघितली. कारण काल त्यांनी सांगितलं की मी जॉब शोधत होतो. मग जॉब शोधत होतात आणि जॉब नाही मिळाला म्हणून हे करतात की काय, असा प्रश्न पडला. त्याच्यावर आपण फार बोलू नये. ते किती आले आणि किती गेले. पण मला असं वाटतं की एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी असं बघतो त्या गोष्टीकडे की नेता बनणं किंवा कार्यकर्ता बनणं किंवा पॉलिटिकल फील्डमध्ये काही करणं ही एक कौशल्याची बाब आहे. ती अमॅच्युरिस्ट लोकांचं काम नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे. जसं चांगला वेल्डर हा प्रशिक्षित असतो, चांगली नर्स ही प्रशिक्षित असते. न्यूरोसर्जन जर तुला डोक्यासाठी बघायचा असेल तर तो प्रशिक्षित आणि किती ऑपरेशन केली हे बघतोस किंवा किती वर्ष. आणि सगळ्या समाजावर शस्त्रक्रिया करणारा नेता तू अल्लड माणूस बघशील तर चालणार नाही ना. तू तरुणाई म्हणून नेता देशील तर तसं होत नाही. केवळ तरुण आहे म्हणून नेता झाला असं नाही होत. काहीतरी एक व्यवस्थापन, लोकांच्या मानसशास्त्राची जाण, त्या समाजाच्या इतिहासाची जाण, समज, त्या समाजाची वीण, त्याची धार्मिक आणि जातीय ताणेबाणे, रंगाविषयीची आणि लैंगिक बाबीविषयीची त्याची जाणीव, या सगळ्या गोष्टी त्याला पाहिजेत का नको पाहिजे. राजूजी, पण आपण असं म्हणतो की आता जर मी तुम्हाला विचारायचं नरेंद्र मोदींना कुठला पाहिजे, तुम्ही कधी जाणार, पण ते जाणार म्हणजे कोणतरी येणार. आणि आम्हाला नेहमी प्रश्न पडतो ॲक्च्युली सर्वसामान्य माणसाचा प्रश्न की लोकांना जायला तर हवेत ते, पण त्यांच्याकडे सिस्टीम आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, ज्या पद्धतीने मतदान होतं आणि त्यांना शेवटी जाऊन कुठेतरी जाऊन परत ते सत्तेवर येतात. तर अशा मगाशी मी सांगितलं ते सत्तेवर येत नाही. ते गव्हर्नर जनरल आहेत एका वेगळ्या देशाचे. ज्या देशांनी म्हणजे इस्रायल अमेरिकेनी आपल्या नाविकांना मारले तरी ते निषेध करू शकत नाही असा भारतीय पंतप्रधान मी पाहिलेलाच नाही. ज्या अर्थी त्यांचे हितसंबंध किंवा काहीतरी कृत्य दडलेलं नसतं तर त्यांनी केलं असतं ना. म्हणजे इराणने निषेध केला या गोष्टीचा. अर्थात इराण आपला पारंपरिक मित्र आहे, पण त्याला ह्यांनी शत्रू म्हणून फादरलँड इस्रायलला बनवलं. त्याची कारणच याच्यात दडलेली. हरदीप पुरी एप्स्टीनला का भेटले तिथून या प्रश्नाची सुरुवात होते. मोदी सत्तेवर आल्या. पण ह्या गोष्टी लोक एवढा विचार करत नाही. त्यापेक्षा कुठच्या तरी स्वामींना, कुठच्या तरी बाबांना, कुठच्या तरी बुवाला किंवा कुठच्या तरी माताजींना शरण जाणं सोपं आहे. पण मग त्यामुळेच हे जावं लागतं असं त्यांना वाटतं नाही. दुष्टचक्र आहे. त्यामुळे हे होतं, ह्याच्यामुळे ते होतं. पुन्हा मटणवाल्याचं दुकान कायम लक्षात ठेव. ते परफेक्ट आहे. कारण की त्यांना कळत नाही की नोकऱ्या मिळत नाही म्हणून तू बुवाकडे जा. पहिला बकऱ्याची मान कापणारा माणूस आणि शेवटचा जो वाटे पिशवीत घालून काळ्या देतो तो माणूस, यांच्यामध्ये एक सुसंबद्ध साखळी आहे. ती विसरून तू बकऱ्याचा विचार करू नको. म्हणजे स्वतःचा कळलं. तू कापला जाणार आहेस नाही. ते 5 जण म्हणून तुला कापणार आहेत. फक्त सुरा लावतो म्हणून तो गुन्हेगार आणि हा फक्त काळ्या पिशवीत टाकतो म्हणून गुन्हेगार, मधला कातडं काढ, असं सुट्ट नाही बघायचं. समग्र पहा. अध्यात्म पण एक त्याच्यात साखळी आहे, बुवा पण त्याच्यातली एक साखळी आहे, राजकीय नेते साखळी आहेत, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही साखळी आहे, कोर्ट एक साखळी आहे. आणि आता त्या सगळ्याला गुलाम करणे म्हणजे त्या मटणाच्या दुकानाचा मालक जो तिथे हजर नसतो तो इस्रायल सुद्धा एक साखळी आहे. आता एकच शेवटचे 2 प्रश्न, ते म्हणजे आर्थिक दृष्टीने भारताच्या ज्या पद्धतीने स्वतः पंतप्रधानच म्हणाले की आता आपलं सामोरं जावं लागेल, म्हणजे अंगाशी आलं की ते डायरेक्ट सोडून देतात, मग खेळा तुम्ही खेळायचं तसं. सायकल जो नव्याने चालवतो ना त्याला बॅलन्स नाही झाला की पहिले हात सोडत होतो आणि मग पाय. आणि तसेच ते मित्रला भेटायला गेलेले आपल्या UAE मध्ये असे गेले होते. मला नेमकं तेच आठवलं की सायकल आपल्याला चालविनाशी झाली की हँडल सोडून दिला होता. बरोबर ना. गुडघ्यावर पडतो माणूस पहिले.
तर आता त्यांनी सांगितलंय तुम्ही गुडघ्यावर पडणार आहे, तर माझ्या हातातून गेलंय. पण मग अशा वेळेस ही जी आता आर्थिक घडी आहे, आता ऑब्वियस भले ते बोलले पण शेवटी ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणारच आहे. आणि त्याच्या पद्धतीने आता निसर्गाचं ज्या पद्धतीने सगळं चालू आहे, पाऊस व्यवस्थित दिसत नाही ह्या वर्षभरात, तर येणारा हा जो 2026चा शेवटचे 6 महिने आहेत, कारण की सगळ्याच बाजूने ओव्हरऑल शेअर मार्केटमध्ये कुठेतरी एक चिंता आहे. जागतिक लेवलला म्हणजे असं दिसतं आहे की आर्थिक घडी कुठेतरी हललेली आहे. मोठ्या मोठ्या जेवढ्या फॉरेन कंपन्या आहेत, ज्या कंपन्या ते लोक आता लोकांना नोकऱ्यांमधून काढत आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे 6 महिने बुवा आणि बाबा हा विषय सोडला, लोक म्हणजे शेवटी देवाकडेच जातात, देवा वाचव, आणि त्यातून मग 2008चं रिसेशन असेल किंवा कोविडचा विषय असेल, तो देव त्यातून तारतो. पण मग एक सद्विवेक बुद्धी ठेवून लोकांनी काय करतात? 2008ला भारतामध्ये मनमोहन सिंगांनी तारलं आणि कोविडचा विषय हा वॅक्सिनमुळे तारला, RNA. देवाचा काही संबंध नाही. लोकांनी थाळ्या टाळ्या आणि बत्त्या लावल्या, त्याचा हसं झालं, त्याचा दैववादाशी काही संबंध नाही. दोन्ही गोष्टी त्या क्षेत्रातल्या शास्त्रीय जाणीवांनीच आपण मुक्त झालो. त्या नसल्यामुळे काय होणार हे आता 6 महिन्यात दिसेल तुला. तुमचं प्रेडिक्शन काय म्हणते की खरंच खूप भयान अवस्था? मोदी आणि त्यांचे सहकारी सत्तेतनं गेले नाही 6 महिन्याच्या आत, म्हणजे 1 महिन्याच्या आत, कुठच्याही महिन्यापासून 1 महिन्याच्या आत. तर येणारा दिवस हा अगोदरच्या दिवसापेक्षा भयानक, आर्थिकदृष्ट्या देशाला महागडा आणि सामान्य जनतेला सफोकेटिंग असणार आहे. ते सत्तेत आहेत कारण त्यांचं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. कारण सत्तेतनं उतरले तर ते एकतर तुरुंगात जातील, नाही तर लोक चिडलेत त्यांना तिथे बसून राहणं गरजेचं आहे. आपलं तसं नाही आहे. आपलं अस्तित्व म्हणजे 140 कोटी लोकांचं अस्तित्व त्या 50-60 लोकांसाठी विकलं जात आहे. तर आता ह्या लोकांनी विचार करता का त्या लोकांनी विचार करा? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घे की कोणत्याही प्रकारच्या समाजाला एका पॉइंट नंतर अकार्यक्षम नेतृत्व हे ऱ्हासाकडे नेतं. तर ते ऱ्हासाकडे नेतं हे कळल्यावर त्या समाजाला जर जिवंत असेल तर थांबून उपयोगाचं नाही, ते नेतृत्व बदला. खरं. याच नोटवर आपण थांबूया. खूप वेगळे प्रश्न आपण आज घेतले, बिकॉज तसे प्रश्नच होते. पुढच्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या किंवा जगाच्या राजकारणात पाहतो आहोत की कुठेतरी खूप मोठं मंथन होणार आहे या पुढच्या 6 महिन्यामध्ये. आणि त्यासाठी मग शेवटी एक वेळ येते आणि मग आपण फक्त देवाच्या दिशेने धावतो किंवा तोच कोणतरी तारेल ह्या याने करतो. पण आपण पण सद्विवेक बुद्धी ठेवून काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. थँक्स अ लॉट, तुम्ही वेळ दिल्याबद्दल थँक्स अ लॉट. धन्यवाद. तर आज आपल्या भेटीला आले होते राजू पर्वेकर सर. अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला बरेच प्रश्नांवर उत्तरं दिली. म्हणजे अगदी बुवा तिथे बाया की बाया तिथे बुवापासून ते पंतप्रधान मोदी, त्यांचं राजकीय त्यांची भूमिका, येणारे संकट, त्याच्यानंतर आपण जगावं कसं, येणाऱ्या तरुणांनी कुठल्या पद्धतीने त्यांना सामोरं जावं, एखादी गोष्ट करत असताना कुठली गोष्ट पहिली पाहावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टमध्ये भेटतील. तेव्हा तुम्ही नक्की पॉडकास्ट बघा, हिसाब नीती बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आजही 78% लोक आम्हाला जे पॉडकास्ट बघतात ते सबस्क्राईब करत नाही आहेत. आणि तुमच्या ह्या सबस्क्राईबमुळे आमचं उमेद वाढते आणि अधिकाधिक चांगली लोकं आणि राजू सरांसारखी विचारी लोकं आपल्याला पाहायला ऐकायला मिळतील. एवढंच आमचं काम आहे. तोपर्यंत धन्यवाद. भेटू पुढच्या वेळेस. थँक्यू.